नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून सर्वच राजकीय पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे। पण सगळ्यात जास्त फटका पडलाय तो म्हणजे भाजपला। आणि याच भाजपामध्ये जी उभी फूट पडली आहे त्याचा फायदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होतोय। आपल्यासोबत खासदार नरेश मस्के आपण त्यांची बोलूया। काय म्हणाल, जे काय राजकारण झालं, बंडखोरी झालेली पाहतोय आपण, ईबी फॉर्मवरून झालेला राडा आपण पाहिलेला आहे, हे सगळं पाहता आज तुमच्याकडे मात्र इन्कमिंग त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। आज 350 जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते तुमच्याकडे आलेले आहेत। येत्या काळामध्ये पण काही शेकडोच्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते येतात अशी माहिती मिळते। काय नक्की आहे? हे बघा, या ठिकाणी जरी शिवसेना भाजपा युती म्हणून निवडणूक आम्ही लढत नसलो, वेगवेगळे लढत असलो, तरीसुद्धा ही लढाई शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही अशी ही लढाई आहे। आणि जो मूळ भाजपवासी आहे, जुना भाजपवासी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी, विश्व हिंदू परिषदेशी, बजरंग दलाशी संबंधित जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्या मूळ भाजपवासी पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती जो अन्याय झालेला आहे त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत। आज कित्येक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित, भारतीय जनता पार्टीशी संबंधित उमेदवारांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतलेलं आहे। त्यामुळे आमची युती आहे, मी तर म्हणेल आमची युती आहे, मूळ भाजपाशी या ठिकाणी युती आहे। आमच्या विरोधात या ठिकाणी हातात कमळ घेतलं आहे, पण ते भाजपवासी नाही आहेत, ते फक्त घराणेशाहीचा तो कंपू आहे। त्यामुळे मूळ भाजपवासी आमच्यासोबत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजप हा कधी घराणेशाहीला मानत नाही आहे। संस्थानिकांच्या कधी आहारी भाजप कधी गेलं नाही, त्यांना फारसं मोठं केलं नाही। असं असताना सुद्धा नव्या मुंबईमध्ये भाजपने हा निर्णय घेतला की इथले जे माजी नगरसेवक आहेत त्यांना सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, आणि त्याचमुळे भाजपमध्ये हा मोठा फटका बसताना दिसतोय। याचा कुठेतरी फायदा तुम्हाला झाला? हे बघा, या संदर्भात मी काही प्रतिक्रिया देणार नाही, शेवटी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे। परंतु शिवसेना भाजपाची युती आहे, ही देशात युती आहे, राज्यात युती आहे। माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो देशाचा सर्वांगीण विकास होत आहे आणि त्याला शिवसेना म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला आहे। जरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही वेगवेगळे लढत असलो तरी शिवसेना आणि भाजपाच्या जे मूळ विचाराची सर्व लोक आम्ही एकत्र आहोत। पण आपण ज्या जागा वाटप केल्यात त्यामध्ये जरी भाजपामध्ये त्यांच्या जागा वाटपामध्ये RSS असतील किंवा यांना फारसं स्थान मिळालेलं नाही आहे, आपल्या ह्यामध्ये देखील RSSच्या लोकांना आपण स्थान दिलेलं आहे, आपण भाजपला देखील उमेदवारी दिलेली आहे। हे बघा, RSS ही जी काही संस्था आहे ही या मी देशातच नाही म्हणत जगामध्ये प्रामाणिकपणे समाजसेवेचं काम करत असतात। जो केडर आहे तो प्रामाणिकपणे काम करत असतो, तो प्रसिद्धी आणि ह्याच्या मागे नसतो। परंतु त्याच्यातील चांगले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांनासुद्धा जर लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा असेल तर त्यांना उमेदवारी नाकारणं हे आम्ही चूक समजतो। आणि म्हणून आम्ही जे चांगले पदाधिकारी कार्यकर्ते जे स्वयंसेवक आहेत त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा होती, त्यांना आम्ही आमच्या पक्षाकडनं निवडणूक लढण्याची संधी दिलेली आहे। नक्कीच खासदार नरेश मस्के यांच्याकडून खूप मोठं वक्तव्य आलेलं आहे की मूळ भाजपने नवी मुंबईमध्ये RSS असतील किंवा मूळ जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना उमेदवारी दिली नाही, मात्र शिवसेनेने युतीचा धर्म पाळलेला आणि अशा कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या पक्षातून त्यांनी संधी दिलेली आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।